काय आहे भाई, इथून व्ह्यू बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि आज आपण चाललो आहे घनगड किल्ल्याला, जे की आहे पुण्यापासून 80 to 90 किलोमीटर्स. आता आपण पिरंगुटला पोचलेलो आहे आणि पिरंगुटच्या पुढं अजून एक जण आपल्याला जॉईन होणार आहे. सो पिरंगुटच्या पुढं आल्यावरती समाधान वडापाव आले आहे, जिथे मी नेहमी थांबतो. तर तिथे थांबून थोडं नाश्ता वगैरे करून घेऊ आणि पुढे आपल्या राईडला निघू. वातावरण पण एकदम मस्त झालंय आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळे रोडनी खूप रश दिसतीये. सो हे आहे समाधान वडेवाले, इथे पण मस्त वडापाव मिळतो. सो इथं आपण थोडा वेळ वाट बघू आणि नाश्ता करून निघू. Few moments later. आता वाजले 7:15. एक्सपेक्टेड टाईमच्या खूप उशिरा निघलोय आम्ही. तो आता घनगड किल्ल्याला जाण्याचा रूट असा आहे की पिरंगुटवरून स्ट्रेट जाऊन आपण मुळशी डॅमकडे जाणार आणि तिथून सावळ्या घाट आणि कुंडलिका व्हॅलीला जो रोड जातो त्या रोडनी आपल्याला स्ट्रेट पुढे जायचं. आणि माझ्यासोबत जॉईन झालेला आहे माझा मित्र कृष्णा, त्याच्या हिमालयनवरती. वातावरण पण एक नंबर आहे, पाऊस पण नाही आहे. आज रश खूप आहे भाई, खूप रश आहे आज, अशी मरणाची गर्दी आहे. आधी आमचा प्लॅन सावळ्या घाटला जायचा झाला होता, पण सावळ्या घाटला आधी पण आम्ही गेलेलो आहे आणि सावळ्या घाट कसं एक नोन प्लेस झाली आहे. सो सगळ्यांना माहितीच आहे. घनगड किल्ला असा आहे की जो मी स्वतः फर्स्ट टाइम ऐकला, म्हणून ही जागा एक्सप्लोर केलेली नाही आहे. सो म्हटलं तिकडेच जाऊ. Don't look at the past, no, we're not going that way. Oh, now make it last, make it last to the break of day. No matter what people say, live life in a fast lane. भाई ब्लॉगिंग करणार असाल किंवा आता सुरू केलेलं असेल तर आपल्या मदर टंग मध्येच ब्लॉगिंग करा. मी पण हुशारीने हिंदी मध्ये ब्लॉग करायचो, हे समजून की भाई माझी व्हिडिओज बाहेरचे लोक पण बघतील, चांगले व्ह्यूज येतील. काय घंटा असं काय नाहीये. आता जेवढं भारी मी मराठीत बोलू शकतो ना, तेवढं हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये नाही बोलतात. त्याच्यामुळं व तुम्ही आपल्या आपल्या भाषेमध्ये आपल्या मदर टंग मध्ये बिंदास ब्लॉगिंग करा. आपल्या महाराष्ट्रातले लोक का कामी नाही आहे भैया, लय मोकर व्ह्यू येतात त्याच्यामध्ये. आणि मराठीत बोलला तर बोला, पण आपल्या भागातल्याच मराठीमध्ये बोलायचे. आयला हे शुद्ध मराठी आणि सात्विक मराठी आणि आयुर्वेदिक मराठी याच्या नादी लागू नका तुम्ही. आयला हे काही कामाचे नाहीये. आपली भाषा आहे, आपलं ऍक्सेंट आहे मराठीचा. अरे असं कुठं भेटेल का तुम्हाला? एकच लँग्वेज तुम्हाला एवढ्या ऍक्सेंट मध्ये कोणत्या स्टेट मध्ये भेटणार आहे? बोला. हा There you go, drink it up, all this love in a cup. Yeah, we go slow, we go fast. Yeah, we can't get enough. We stay all day, all night, living in paradise. Remember, you don't get it twice. The time of your life. अरे भाई जेसीबी बीसीबी, अरे काय आहे? अरे काय करताय? अरे डोंगर गेलं सगळं. अरे कसले रे कसले. एक दिवस आपल्या पोरांना आहे ना हे तामिनी घाट बघायला बी भेटणार नाही. लिहून देतो मी. आईला फोडून टाका सगळे डोंगर, फोडा, झाडं पाडून टाका, सगळं करून टाका. सो आता आपण तामिनीच्या रोडला आलोय. इथपर्यंत रस्ता तर तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही दर सॅटर्डे संडेला इथेच भरकटत असता. सो इथून सावळ्या घाटला हा जो रस्ता जातो राईट टर्न घेऊन आपण तिथून आता सरळ निघू. This is the time of your life. Remember, you don't get it twice. The time of your life. जाता येतं का नाही आता? आले तर रेंज बी नाही आता. एकदा चेक करा. हा नाही, इकडूनच जायचंय, इकडूनच जायचंय. Remember, you don't get it twice. The time of your life. हा लँडस्केपचा कलर बघा भाई, असं वाटतं देवानी सॅच्युरेशन थोडंसं वाढून ठेवलंय. व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन असा खतरनाक भडक हिरवा कलर, मस्त हिरवा कलर असा भारी. इकडं असं भारी डोंगर.
ओके, सो इथं गाडी पार्किंगला लावून खाली गाडी पार्किंगला लावल्यावर गेटमधून सरळ वर यायचं आहे. इकडं बोर्ड लावलंय तर आपल्याला सरळ या रोडने जायचंय. असा रस्ता आहे. सुरुवातीला पायऱ्या लागणार आहे. मेन म्हणजे इथं कोणीच नाही. खाली आम्हाला फक्त 3-4 कार दिसल्या आणि 2-3 बाईक आलेल्या होत्या आम्ही येताना. बाकी कोणीच नाही, आम्ही दोघं. मला सुद्धा या गडाचं काल माहिती झाली. मी जेव्हा ChatGPT ला विचारलं की एखादे ऑफ बीट स्पॉट्स काही असेल, त्याच्यामध्ये ChatGPT ने मला हे घनगड किल्ला सजेस्ट केला. सो मी ते YouTube वरती गुगल वरती चेक केलं आणि वरती लोकेशन इतकी सुंदर आहे. वर गेल्यावर मी तुम्हाला एकदा दाखवतो. ऍक्च्युली हा प्रॉपर किल्ला नाहीये, हे फक्त वॉच टॉवर म्हणून बनवलं होतं. जे व्यापारी लोक कोकणातून इकडे पुण्यात यायचे त्या रूट वरती वॉच ठेवण्यासाठी हे बनवलं होतं. इथं एक बोर्ड लावलाय दुर्ग घनगडाकडे. सो आपल्याला इथून पुढे जायचंय. रस्ता पण खूप सुंदर आहे. अरे यार, आमचा गडी मागच राहिला का? आता आम्ही पुढे गडाकडे चाललोय आणि रस्त्यामध्ये व्ह्यू एवढे खतरनाक दिसतंय बघा. हा हा हा, डायरेक्ट वॉटरफॉल. एकदम धुक्यामध्ये गेलंय वातावरण. गर्दी पण नाही. आता येताना दिसतंय काही पोरं जे ऑलमोस्ट फेमस जे गड आहे त्यांच्या एवढी गर्दी तर बिलकुल पण नाही. कारण येताना जो रस्ता आहे ना तो एवढा आयसोलेटेड वाटतो. काही जण अर्ध्या याच्यामध्येच परत चालले जात असतात. रेंज नसल्यामुळे त्यांना कळत पण नाही. खालून पार्किंग वरून मॅक्झिमम 2 किलोमीटर पर्यंत ट्रेक आहे आणि मॉडरेट आहे, काही हार्ड नाही आहे. 40 to 45 मिनिट्स पर्यंत तुम्ही आरामात वर पोहोचू शकता. इथे काहीतरी शेड सारखं आहे, बहुतेक मंदिर वगैरे असणार. तो इथे महादेव मंदिर आहे आणि इथे स्मारक वगैरे पण आहे. आता खरी सुरुवात ट्रॅकची झाली आहे. आता इथून पायऱ्या तर नाहीये. आता अशाच वेळी आपल्याला पुढे जंगलातून वर जायचंय. मंदिर एकदम सुंदर होतं. जेन झीच्या लँग्वेज मध्ये म्हणलं तर एकदम एस्थेटिक होतं. भाई हा ट्रॅक आहे, दिस इज द रिअल ट्रॅक. ते जे मोठ्या मोठ्या गडांवर पायऱ्या वगैरे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की लोकांच्या कम्फर्टसाठी त्यांनी केलंय. बट असले ट्रॅक आहे ना, हे ट्रेक करायला मजा येते. एकदम नॅचरल जंगलातून गेल्यासारखं. ही पाटी किल्ले घनगड वरती अजून जायचंय. भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता, पण रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकत? बरोबर आहे. भरलेली बॉटल गडावर घेऊन जाऊ शकता आणि रिकामी खाली येताना नाही आणतायत. लोक पागल झाले. एवढ्या चांगल्या ठिकाणी पण कचरा करत बसता. काय लागत नाही. ज्या बॅग मध्ये तुम्ही बॉटल आणली ना परत त्या बॅग मध्येच न्यायचं आहे. जाताना तर तुम्ही वजन घेऊन चालले, खाली येताना रिकामी आणायची. काही मेहनत लागत नाही भावांनो. आपल्या आपल्या कचऱ्याची जबाबदारी आपणच घ्यायला पाहिजे. गारजाई मंदिर, हे पण एक मंदिर आहे. हा काय व्ह्यू आहे हा. हे बघा, हे तर किल्ल्याची माहिती पॉज करून तुम्ही बघू शकता. आता पायऱ्या चालू झाले. पायऱ्याहून वर आले ना असा व्ह्यू दिसतो. ओ, किल्ल्याची भिंत दिसली थोडी, त्याच्यावरती लोखंडी पायरे. इथं आता 2 रस्ते. हा गडाकडे जातो आणि हा मारखिंडकडे. तर आपण आधी गडाकडे जाऊ. रस्ता थोडा रिस्की आहे, आरामात लक्ष देऊन या. भाई इथून व्ह्यू काय दिसतोय. माग एवढं भारी डोंगर. हे बघा, या दगडावरून जरा व्यवस्थित या, हे सटकत आहे थोडेसे. हा किल्ल्याचा दरवाजा आणि इकडे लोखंडी पायरी आहे. हा बाले किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे. हा तो स्पॉट आहे. हा तो अट्रॅक्शन पॉइंट आहे जो मी तुम्हाला आता दाखवतो बघा. आई शपथ, एवढे खतरनाक स्पॉट मी कोणत्याच गडावर बघितला नाही. म्हणजे इथून आतमधून जाताना जो व्ह्यू रिव्हील होतो ना
आई शपथ मन प्रसन्न करून टाकतो. हा जो अख्खा दगड आहे हा इथून वर सटकून इथं खाली उभा राहिलाय. सो आता आपण फोटोशूट वगैरे झालंय. आपण इथून निघून आपल्या लोखंडाच्या पायऱ्यानी वरती जाऊ. वरती जाण्याचा वे पण एवढा इंटरेस्टिंग आहे. हे बघा, इथून वर चढून असं छोट्याशा बोगद्यामध्ये घुसायचं आणि तिथून बाहेर निघायचं. चला हळूहळू जावं लागेल. मागं व्ह्यू बघा. वरती चढताना जरा जपून. आई शपथ, काही फाटून येते चांगली. अरे अच्छा, हे पाण्याचं आहे. हे पाण्याचं आहे. मला वाटलं इथून जायचंय. आपल्याला इथून निघायचंय. फुल खतरनाक कार्यक्रम. हे तर दोरी आहे ठेवलेली. काय धोका आलंय बाई. पण आता मी कॅमेरा ठेवतो कारण इथं रिस्की काम आहे. मी थोडं पलीकडे गेलो की मग सांगतो तुम्हाला. भाई इथून व्ह्यू बघा. आई शपथ, हे बघा. हो भाई, हा पॅच आहे ना खूप रिस्की. हे काय डायरेक्ट इथून हे इकडून हा पॉइंट आहे ना, इथून तिथून इकडे शिफ्ट व्हायचा. तो लय डेंजर आहे. एक तर ती दोरी पण आहे अशी आहे ती सपोर्टला, पण ते असं वाटतं भाई डायरेक्ट मागं येते आपल्याला. इस तरीके से आप ये पड़ाव पार करना है. अगर आप आते हो यहाँ पे, कोई भी प्रो लेवल का एक्टिविटी यहाँ पे करना नहीं. हाँ, यहाँ से गिरते हो तो रेस्क्यू टीम को आने को भी कम से कम 1 घंटा लगेगा. इथं एक तर रेंज नाही जान आहे. निकलने के लिए बहुत होता है. इथं एक तर रेंज नाही आहे. इथं लोक पण जास्त येत नाही. तुम्ही आवाज देऊन काही फायदा नाही तुमचा. आता हा दुसरा एवढा काही नाही. तो जरा टफ होता भाई. जर तुम्ही नवीन असणार ना, गड चढणारी नका येऊ बाबा. 2 रस्ते आहे. इथून एक इथून नाही जायचं आपल्याला. इकडून जाऊ आपण. आता वातावरण असलं बेकार झालंय ना. हे बघा, फुल धुकं आलेले. फुल धुकं चालू झाले. भाई शपथ, मला वाटलं इकडून रस्ता आहे. इथून रस्ता म्हणजे इथून नाही रस्ता. हे मला वाटलं रस्ता तिथून असणार. तो रस्ता नाही भाई, हा रस्ता आहे. हा बघा. शपथ, हे असं वर चढायचंय. आता हे कार्यक्रम जरा बेकार दिसतोय. अरे भाई, समोरचे डोंगर दिसणं बंद झाले. आता खालती पण दिसत नाही. आणि आता आम्ही दोघंच आहे वाटतं, असं वाटतंय. आता जर का गेम झाला ना आमचा, तर कोणी नसतं येत मग. भाई कसं तरी करून वर आलोय. थोडेसे 2-3 पॅच आहे जे थोडं रिस्की आहे. आणि एक तर त्यात काय झालंय ना, असं धुकं आणि पाऊस चालू झालाय. तर एक तर वरचं पण काही जास्त दिसत नाही. पकडून तुम्हाला यावं लागेल. आता इथं बघा, हे स्ट्रेट आहे. वायर मजबूत आहे की नाही काय माहिती. खरं गडावर चढायचं तर असं चढायचं. वर आल्यावर 2 रस्ते जातात असे. आपण पहिले इकडे जाऊन बघू. इकडे काय बुरुजाची दगड निघण्याची शक्यता आहे. तरी कोणी बुरुजावर जाऊ. काही वातावरण इथं भारी. हे बघा, आपण आता दुसरीकडं जाऊन बघू काय होत. शौचकूप. अच्छा, सो बहुतेक हे त्यावेळेसचे टॉयलेट असणार. कारण डिझाईन आणि हे ह्याच्यावरून तर तसंच दिसतंय.
अक्षरशः 1 तास फॉग जाण्याची वाट बघतो आणि त्याच्यानंतर हा व्ह्यू वरती 1 तास बसलो. आणि एक भारी गोष्ट म्हणजे अशी की अख्ख्या गडावरती आम्ही दोघं आणि अजून 3 मुलं म्हणजे असे टोटल 5च जण आहे अख्ख्या गडावरती. सो एक चांगली गोष्ट अशी की काही गडांवरती गर्दी न झालेलीच बरी. त्याच्यामुळं त्याची जी सुंदरता आहे ना ती बिघडत नाही. काही गडांवर काय झालंय कमर्शियलाइज झालंय, हॉटेल्स झाले सगळं ठीक आहे. टुरिस्ट जे येतात त्यांच्यासाठी सोय म्हणून ती चांगली गोष्ट आहे. बट काय होतं ना जे नॅचरल आणि जे रॉ साईड आहे, नॅचरल आणि रॉ साईड आहे जी फोर्टची ती गायब होऊन चालली. आणि ह्या फोर्टमध्ये ती अजून पण तशीच आहे. म्हणजे लिटरली तुम्हाला जसे त्या काळामध्ये सैनिक चढून यायचे फोर्टवरती लिटरली तुम्हाला तसंच यावं लागतं. तुम्हाला काही सुविधा नाही आहे इथं की बाबा तुमची गाडीवरती येईल का तुम्हाला पायऱ्या बनवून देईल. नो, मस्त फोर्ट आहे. आता आम्ही थोड्या वेळात खाली उतरतो. चढण्यात जेवढी फाटते ना त्याच्यापेक्षा 4 पट जास्त फाटणार आहे आता उतरायला. बघू. शिडी खाली उतरून झालेली आहे. चढताना जेवढी फाटली तेवढी एवढी नाही फाटली. ॲक्च्युली माहिती झालं त्याच्यामुळं. आता तिथं जायचं राहिलं आहे. तो स्पॉट कवर नाही केला म्हणलं येताना करू. पैसे पण छटकलो तो. मजा आली पण खतरनाक ट्रॅक ह्या. जास्त असं लांब पण नाही आहे, जास्त चढायचं पण काम नाही. एकदम शॉर्ट अँड स्वीट आहे बट ॲडव्हेंचरस खूप आहे. आणि त्यात असं पाऊस आणि वारा जर असला तर मग तर अजूनच मजाच मजा. आता गर्दी व्हायला लागली. आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस फक्त 5-6 लोकच होते. आता आपण ह्या स्पॉटला जाऊन चेक करू काय मारखिंड. अरे भाईसा हा व्ह्यू बघा. बहुतेक हाच तो स्पॉट आहे जिथं वर चढून सगळे फोटो काढतात. बट आपण असं काही करणार नाही कारण हे रिस्क घेणं म्हणजे जीवाशी खेळणं आहे. फायनली पूर्ण गड खाली उतरलेलो आहे. आम्ही आता पार्किंग जवळ आलो आहे. एक ट्रेक तर खूप भारी होता. वरचा व्ह्यू पण एक नंबर होता. खूप मजा आली. थोडीशी फाटली पण मजा वाटली. नक्की येऊन बघा घनगड. सो आता आम्ही इथून निघतोय घरी. तर तुम्हाला जर का हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. ओके बाय. भाई मॅटर असं झाला आम्ही या स्पॉटला गेलो तिथं गाडी खाली घेऊन. माझी तर निघली. आता भाऊची हिमालयन काही निघाना. आता आम्ही या रस्त्यावरून इकडे पुढे एक रस्ता दिसलाय. एकदा दोनदा सटकली पण गाडी. काही गाडी फुल फसून गेली आमची. वाट लागली. हा भाई निघाली. भाई निघाली भाई. जबरदस्ती ॲडव्हेंचरच्या नादात गाडी कुठं पण टाकू नका अशी वाट लागत. गाडी निघालेली. चला भावांनो येतो भेटू परत. So please, Sarapakara.